दीक्षाभूमीवर आलो भाई जोरदार पाऊस. तुम्ही पाहू शकता सर्व लोक असे निवारा शोधत आहे झोपण्यासाठी. तसं तर सगळीकडे झोपण्याची राहण्याची व्यवस्था केली आहे. पावसाळ्यामुळे तुम्ही पाहू शकता असा मी इथे येऊन लपलो. सर्व लोक या शासकीय ठिकाणी लपलेले होते आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आज वातावरण झालेलं आहे. ढगाळ वातावरण आहे आणि हवा सुद्धा थंडी सुटली आहे. त्यामुळे आम्ही झोपण्यासाठी किंवा लपण्यासाठी आसरा घेण्याचं पाहिलं आहे आणि सर्व लोक असे इकडे तिकडे सैराट पडत आहे. पावसाचे थेंब सुद्धा चालू झालेले आहे. तुम्ही पाहू शकता लोकांची गर्दी. दुकानवाले सुद्धा आपले दुकान घेऊन पळत आहे आणि कपडे सुद्धा लोकांना काढून घ्यावं लागत आहे. सर्व लोक अटकवलेले कपडे काढत आहे. मित्रांनो पाण्याचा जोर वाढतच आहे. तसं तर 4 तारखेपर्यंत पाऊस सांगितला नव्हता, परंतु आज काय झालं 1 तारखेलाच पावसानं हजेरी लावली. जसं काही धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पाऊस आला की काय असं वाटू राहिलं. अतिशोक्ती झाल्यासारखं वाटते. असं काही होणार नाही, परंतु वातावरण खराब झालेलं आहे. थोडे थोडे पावसाचे थेंब चालू झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. सर्व लोक जागा पाहत आहे. कुठं लपाचं, पावसापासून बचाव कसा काय करायचा यासाठी सर्व लोक जागा पाहत आहे. ना ती पहा इथं गर्दी कशी जमले. सर्व आतमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. बाहेर कोणीच नाही आहे. सर्व धावत पळत असे आम्ही सर्व एका ठिकाणी येऊन बसलो. इथं पहा किती गर्दी झाली. अरे हे काय ऍक्शन होय बाबा. पावसाचा आनंद लुटू राहिले काही लोक. बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्ही आतमध्ये आहे म्हणून सुरक्षित आहे, परंतु बाहेर असलेल्या लोकांचं कसं. आतमध्ये लोक झोपलेले आहे. त्या ठिकाणी आम्ही पावसापासून बचाव करण्यासाठी बसलेलो होतो. तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहे प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पाऊस आता उघडलेला आहे. पाणी पूर्णपणे बंद झाल्यासारखं वाटते. पाहू शकता सर्वांनी आपापले असे दुकानं झाकून ठेवलेले होते. पन्न्या टाकून, दाळपट्ट्या टाकून सर्व जागा अशी ओली झालेली आहे. सिमेंटची जागा ओली झालेली आहे. जिथं माती आहे त्याचं कसं झालं असं काय माहिती. तर आपण आता बाहेर जाऊन पाहू बाहेरची परिस्थिती. थोडं इथं पाणी साचलेलंच आहे. रोडवर आहे. लोक बाहेर निघाले. किती पाऊस आला आणि काही झालं तरी पब्लिक कमी होणारी नाही आहे. पब्लिक येणं चालूच आहे. आणि ही बघा स्वर्गातूनही सुंदर आपली दीक्षाभूमी. वातावरणही पहा. पाऊस आता थांबलेला आहे आणि लाईन मध्ये अभिवादन करण्यासाठी लोकांची जाण्याची लगबग चालू झालेली आहे. डॉक्टर आंबेडकर विद्यालयात सुद्धा राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अशी ठिकठिकाणी आजूबाजूच्या परिसरातले सर्व खाजगी, शासकीय आणि सर्व शाळा, कॉलेज, ऑफिस उघडे करण्यात आले.